नमस्कार, आजची रेसिपी आहे डाळ पालक। डाळ पालक करण्यासाठी सर्वात आधी इथे पालक धुवून आणि बारीक कट करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये भिजलेली चणा डाळ टाकायची आहे। चणा डाळ 2 तास भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळदी पावडर टाकायची आहे। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी डाळ शिजलेली आहे। त्यानंतर तडका देऊयात। तडका देण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। यामध्ये राई टाकायची आहे। राई छान तडतडून द्यायची। त्यानंतर यामध्ये जिरा टाकायचा आहे। जिरा छान तडतडला की यामध्ये टाकायचा आहे लसूण। बारीक चिरून लसूण टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कांदा टाकायचा आहे आणि इथे 2 ते 3 लाल सुकी मिरची घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं। हलकासा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळदी पावडर आणि धने पावडर टाकायचे आहे। सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चिंच टाकायची आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असा मसाला मिक्स करून झालेला आहे। यामध्ये आता शिजवून ठेवलेली डाळ टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं। छान असं 2 ते 3 मिनिटे उकळून द्यायचं आहे आणि डाळ पालक बनवून तयार आहे।